शाळा आहेत अतिशयमध्ये शासकीय, त्यामध्ये रिक्त पदांचा शिक्षकांचा एवढा मोठा आहे की मी साधं उदाहरण जर जळगाव जामोद आणि संग्रामपूरमध्ये 40% शिक्षक आता सध्या रिक्त आहेत. 40%. आम्ही सीओनसी बोल, बीओनसी बोल, यांच्याशी बोल, कारण शेवटी लोक तर आमच्या दरवाजे देऊन बसतात. किंवा शिक्षक नाही, माझ्या गावाला शिक्षक नाही, 5 शिक्षक पाहिजे, ते एकच आहे, 2च आहे. कशा प्रकारचं शिक्षण आपण त्या सुरुवातीला त्या लोकांना, मुलांना देणार आहे? जर शिक्षक नाहीत तुमच्याजवळ तर कशा प्रकारे त्या मुलांना आपण पुढे नेणार आहे? मी बघितलं तर 40% जर जेव्हा शिक्षक तुमचे रिक्त आहेत आणि आज शिक्षकांमध्ये बदलीचं प्रमाण, त्यांना चांगलीच जागा पाहिजे, चांगल्याच ठिकाणी जावं लागतं आणि काय काय प्रकार आता कोर्टामधून आणल्या जातात, सीओनसी, कधी आमदारांचं शिफारस, कधी खासदारांची, कधी मंत्र्यांची. आणि काही तालुक्यांमध्ये 90 आणि 100% शिक्षक आणि काही तालुक्यांमध्ये 40 आणि 60% शिक्षक. जेव्हा नियम आहे त्या जिल्ह्यामध्ये की सगळं समसमान तिथं असलं पाहिजे, 90% जर रिक्त आहे तर सगळ्या तालुक्यांमध्ये 90% असायला पाहिजे. ही असमानता कशामुळे अध्यक्ष महोदय? आणि त्यामुळे त्या भागातील मुलांचं किती नुकसान होतं याचा कधीतरी गंभीरतेने सगळ्या लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासन विचार करण्याची आवश्यकता आहे. परंतु लोकप्रतिनिधी आपापल्या भागाचं पाहतात, आपापल्या तालुक्याचं पाहतात. सर्व समाज जिल्ह्याचा विचार केव्हा करणार की जिल्ह्यातला प्रत्येक विद्यार्थी हा माझा आहे? हा जेव्हा विचारेल तेव्हा शिक्षकांची व्यवस्थित व्यवस्थापन होईल.